मी प्राध्यापक डॉक्टर आबासू शिंदे, अकॅडमिक काउन्सिलर, इग्नो रिजनल सेंटर पुणे या ठिकाणी आपल्याशी संवाद साधित आहे. प्रिन्सिपल ऑफ मायक्रो इकॉनॉमिक्स 2 अर्थात सूक्ष्म अर्थशास्त्राची तत्वे यातील भाग 2 यातीलच ब्लॉक 1 अंतर्गत मार्केट स्ट्रक्चर, बाजार रचना मधील मोनोपॉली किंवा प्राइस अँड आउटपुट डिसिजन म्हणजेच मक्तेदारीयुक्त स्पर्धा, किंमत आणि उत्पादन आउटपुट निर्णय या अनुषंगाने एकूणच बाजार रचना किंवा बाजारपेठेतली असणारी स्थिती ही 2-3 प्रकारची असू शकते. बाजार रचना म्हणजेच ओपन टू ऑल, आपण ज्या पद्धतीनं स्थानिक बाजार असं म्हणू शकतो, म्हणजे गावगाड्यातला बाजार असेल, शहरातला मोठ्या गावातला बाजार असेल, आठवडे बाजार असेल अर्थात, त्याचबरोबर तालुक्याच्याच ठिकाणी असणारा बाजार, डिस्ट्रिक्ट लेवलला असणारा बाजार किंवा त्याच अनुषंगाने होलसेल मार्केटच्या अनुषंगाने सुद्धा आपण विचार करू शकतो. याच अनुषंगाने स्थानिक बाजारपेठेचा जसा विचार करू शकतो तसा स्टेट मार्केट आपण म्हणूया, राज्य पातळीवरच्या मार्केटची स्थिती, इंटरस्टेट एका राज्यातून दुसऱ्या राज्यात असणारा बाजारपेठेतला असणारा प्रवाह किंवा फ्लो आपण म्हणूया, त्याचबरोबर इम्पोर्ट एक्सपोर्टच्या अनुषंगाने एका देशातून दुसऱ्या देशात होत असणारा इम्पोर्ट एक्सपोर्टचा बाजार, आयात आणि निर्यात त्यालाच म्हटलं जातं, इंटरनॅशनल ट्रेड मध्ये व्यापार कशा पद्धतीने ही संकल्पना जाते, व्यवहार तोल, व्यापार तोल याच अनुषंगाने या बेसिक कन्सेप्टचा मायक्रो इकॉनॉमिक्स मध्ये अभ्यास करताना बाजार रचना ही कशा पद्धतीची आहे, कोणत्या स्थितीमध्ये आहे या अनुषंगाने त्या बाबतीतली काही बाबी माहिती असणं हे निश्चितपणे अपेक्षित असतं. उत्पादक किंवा उद्योजक कोणताही आपलं उत्पादन घेत असताना ते कशा पद्धतीने जास्तीत जास्त फायदा मिळवून देणारं असेल, प्रॉफिटेबल इन्कम होऊ शकेल या अनुषंगाने तो प्रयत्न करत असतो. कोणत्याही उत्पादनाच्या अनुषंगाने ज्यावेळेला खरेदी आणि विक्री होत असते त्या ठिकाणाला खरं तर बाजार असं म्हटलं जातं. परफेक्ट कॉम्पिटिशन आपण ज्या वेळेला म्हणतो, पूर्ण स्पर्धेचा बाजार आपण ज्या वेळेला म्हणतो, त्या बाजारपेठेत असंख्य ग्राहक, असंख्य विक्रेते अशी स्थिती आपल्याला दिसून येते. मक्तेदारीयुक्त स्पर्धा किंवा किंमत आणि उत्पादन आउटपुट निर्णय, मोनोपॉली, प्राइस अँड आउटपुट डिसिजन या अनुषंगाने पॉलिसीज जे डिक्लेअर केली जाणार आहे किंवा जे धोरण ठरवलं जाणार आहे ते मोनोपॉलीमध्ये म्हणजेच मक्तेदारीमध्ये कशा पद्धतीचं असू शकतं, परफेक्ट कॉम्पिटिशनमध्ये कसं असू शकतं, ऑलिगोपॉलीमध्ये कशा पद्धतीचं असू शकतं. ऑलिगोपॉली म्हणजे अर्थातच अल्पाधिकारयुक्त बाजार असं म्हटलं जातं. या मार्केट स्ट्रक्चरमध्ये किंवा बाजार रचनेमध्ये असणारी एकूणच स्थिती किंवा एकूणच त्या ठिकाणचं असणारं एकूण बाजारपेठेतली स्थिती याचा विचार करता ही अवस्था ही वेगवेगळ्या पद्धतीची असलेली आपल्याला दिसून येते. त्यामुळे निश्चित मार्केट स्ट्रक्चर, बाजार रचना हा जो कंपोनंट आहे त्याच्यामध्ये खूप इलॅबोरेट करण्यासारखा आहे, खूप व्यापकता आहे. त्यामुळे मक्तेदारीयुक्त स्पर्धेतला बाजाराची स्थिती आणि त्यातली असणारी किंमत यंत्रणा कशा पद्धतीने कार्यान्वित होते या अनुषंगाने आपल्याला चर्चा करता येऊ शकते. निश्चितपणे आउटपुट जेवढं जास्त मिळेल तेवढंच कोणताही मक्तेदार असेल तो मक्तेदार हा मक्तेदारीयुक्त बाजारपेठेत त्या जास्तीत जास्त इन्कम कमावण्याच्या दृष्टीनं आपली प्राइस ही इन्क्रीज केलेली असेल, हाय प्राइस असेल, याच प्राइसच्या बेसवरती अर्थव्यवस्था कशा पद्धतीने कार्यान्वित होते किंवा काम करते त्या स्थितीची एकूणच जी बाजारपेठेतली अवस्था असेल ती उत्पादकाला माहिती असते आणि बाजारपेठ आपला माल जास्तीत जास्त कसा पोहोचू शकेल, ग्राहकापर्यंत कशा पद्धतीनं पुरवेल याचा विचार हा मक्तेदार करत नाही. कारण मक्तेदाराला बाजारामध्ये पर्याय उपलब्ध नसतात, पर्याय बाजारपेठेत उपलब्ध नसतात. त्यामुळे ग्राहकांची संख्या असंख्य आहे, विक्रेता मात्र एकच आहे किंवा अल्प प्रमाणात विक्रेते आहेत. अल्प प्रमाणात म्हटलं तर मग ऑलिगोपॉलीमध्ये जातं, परंतु इथं मक्तेदारी जी आहे ती
एकाचीच आहे किंवा एकच उद्योजक त्या बाजारपेठेत अस्तित्वात असलेला दिसून येतो. यामध्ये विशेष करून सरकार आपण म्हणू शकतो की सरकार एमएससीबीच्या संदर्भात किंवा इलेक्ट्रिसिटीच्या संदर्भात सरकार हा एकमेव सध्या तरी सर्व परिचित आणि सर्वश्रुत असणारा स्रोत जो आहे तो एक आहे. म्हणजे एमएससीबी प्रायव्हेट लेवलला आपल्याला तयार करता येऊ शकत नाही, शस्त्रास्त्र आपल्याला प्रायव्हेट लेवलला तयार करता येऊ शकत नाही. त्यामुळे सरकारची मक्तेदारी त्याच्यावरती आहे आणि जेवढा पुरवठा त्यांच्याकडून होऊ शकतो तेवढ्याच प्रमाणात मग वेगवेगळ्या एजन्सीजला आता चालना देण्याचं काम केलं जात आहे की त्या ठिकाणी सोलर वाईड एनर्जी असतील किंवा इतर सोर्सेस उपलब्ध करण्याच्या संदर्भात. परंतु तशा पद्धतीचे एमएससीबी किंवा इलेक्ट्रिसिटी जे आपण म्हणतो ते इलेक्ट्रिसिटी सप्लाय करण्याचा राईट हा तितकासा अजूनही कुणाला दिला गेलेला नाही. कोऑपरेटिव्ह सेक्टरमधला शुगर इंडस्ट्रीज आपण पाहतो, या शुगर इंडस्ट्रीजला इलेक्ट्रिसिटी किंवा वीज निर्मितीचे प्रोजेक्ट जे आहेत ते इथेनॉलच्या मार्फत असतील, इथेनॉल असेल किंवा बॉयलर त्याच्या टर्बाईनच्या सहाय्याने असेल मोठ्या प्रमाणे जी केली जाते. इंधनाच्या संदर्भातला इथेनॉल प्रोजेक्ट आहे की ज्या ठिकाणी पेट्रोलला पर्याय इथे इथेनॉल वापरावं आणि याचं सुद्धा निर्मिती करताना काही प्रमाणात वाढू शकतं का या अनुषंगाने काही भाग हा महत्त्वाचा ठरू शकतो. परंतु मोनोपॉली ज्या वेळेला असते त्यावेळेला त्याला बाजारपेठेतला पर्याय नसेल तर त्या ठिकाणी ग्राहक म्हणून मागणी करताना ही विशिष्ट प्रकारची विशिष्ट वेळी करावी लागते. याच अनुषंगाने मक्तेदारयुक्त स्पर्धा, किंमत आणि उत्पादन आउटपुट निर्णय, मोनोपॉली, प्राइस अँड आउटपुट डिसिजन ह्या अनुषंगाने ही मक्तेदारी कशा पद्धतीची असू शकते याचं काही चॅप्टर किंवा याच्या संदर्भातील थीम आपण या 2 सेक्शनच्या अनुषंगाने निश्चितपणे पाहणार आहोत. या मक्तेदारी स्पर्धेची संकल्पना आणि वैशिष्ट्ये किंवा त्याची कॅरेक्टरिस्टिक जे आहेत ती कशा पद्धतीची आहेत. त्याचबरोबर इंट्रोडक्शन, कन्सेप्ट अँड फीचर्स ऑफ मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशन, डिमांड कर्व अंडर मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशन, मक्तेदारी स्पर्धा अंतर्गत मागणी वक्र, मक्तेदारी स्पर्धा अंतर्गत समतोल कशा पद्धतीने होऊ शकतो किंवा इक्विलिब्रियम अंडर मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशन म्हणजेच मक्तेदारी स्पर्धा अंतर्गत समतोल असेल, समतोलाची असणारी एकूण स्थिती स्थित्यंतर ही कशा पद्धतीची आहेत. दीर्घ कालावधीत वैयक्तिक फर्मचे समतोल राखता येऊ शकतं का, किती प्रमाणात राखता येऊ शकेल या अनुषंगाने इंडिव्हिज्युअल फर्म्स इक्विलिब्रियम इन शॉर्ट रन पिरियड किंवा अल्पकालीन स्थिती जी आहे ती कशा पद्धतीची होती. त्याचबरोबर मक्तेदारी स्पर्धेतील गट किंवा त्यातला असणारा समतोल, ग्रुप इक्विलिब्रियम, मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिटिव्ह, त्याचबरोबर विक्री खर्चासह समतोल किंवा कॉम्पिटिटिव्ह आपण म्हणूया की विक्री खर्चासह असणारा समतोल कशा पद्धतीने साध्य करता येऊ शकतो. त्यातले गट कशा पद्धतीचे असतील. मक्तेदारी स्पर्धेतील गट समतोल जो आहे तो ग्रुप इक्विलिब्रियम मध्ये विचार केला जातो. इक्विलिब्रियम विथ सेलिंग म्हणजे विक्री खर्चासह समतोल आणि पूर्ण स्पर्धा आणि मग पूर्ण स्पर्धा, मक्तेदारी स्पर्धा, तुलना, परफेक्ट कॉम्पिटिशन, कॉम्पिटिटिव्ह, मोनोपॉली अँड मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशन किंवा कंपॅरिझन, थेअरी ऑफ एक्सेलन्स, कॅपॅसिटी अंडर मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशन, कन्क्लुजन्स त्या अनुषंगाने आपण काही भाग हा निश्चितपणे स्थिती आणि उत्पादन आउटपुट निर्णय, मोनोपॉलिस्टिक प्राइस कशा पद्धतीने असेल, किती प्रमाणात असू शकते. इंट्रोडक्टरी पार्टच्या अनुषंगाने शुद्ध मक्तेदारी आणि परिपूर्ण किंवा पूर्ण स्पर्धा ही बाजार रचनेतील 2 टोकाची प्रकरणे आहेत. प्रत्यक्षात अशा बाजारपेठा आहेत किंवा ज्या मोठ्या संख्येने उत्पादक त्यांच्या उत्पादनाची बाजारपेठेत विक्री करण्यासाठी एकमेकांशी स्पर्धा करतात. त्यामुळे एकीकडे मक्तेदारी आहे आणि दुसरीकडे पूर्ण स्पर्धा देखील आहे. या अनुषंगाने शुद्ध मक्तेदारी आणि पूर्ण स्पर्धा ही बाजारपेठेतली रचना किंवा रचनात्मक बाबी या पाहणं, त्या अनुषंगाने माहिती असणं या महत्त्वाच्या बाबी आहेत. 2 टोकाची स्थिती जरी असली शुद्ध मक्तेदारी आणि पूर्ण स्पर्धा, कारण शुद्ध मक्तेदारीमध्ये मक्तेदाराकडे सर्व अधिकार असतात तर पूर्ण स्पर्धेमध्ये बाजारपेठ त्या ठिकाणी असंख्य ग्राहक असतील, असंख्य विक्रेते असतात. त्यामुळे कोणत्याही प्रकारचे त्या ठिकाणी भेदभाव न होता किंवा इतर किमतीच्या संदर्भातली किंवा वस्तूच्या संदर्भात
पर्याय ग्राहकांना उपलब्ध जास्त असल्यामुळं ते तशा पद्धतीने आपली मागणी आणि पुरवठा या अनुषंगाने उत्पादकाच्या दृष्टीनं, विक्रेत्याच्या दृष्टीनं मागणी पुरवठ्यावरती नियंत्रण ठेवण्याचं काम केलं जातं. तसंच ग्राहकाच्या दृष्टीनं देखील कोणत्या वस्तूची मागणी करावी, पर्याय उपलब्धता जास्त असल्यामुळं त्या ठिकाणी किमतीमध्ये फारसा बदल करता येत नाही किंवा किंमत त्या ठिकाणी सर्वसाधारणपणे सर्व उद्योजकाच्या थोड्याफार फरकाने कमी जास्त किंवा इन ॲव्हरेज प्राईस त्या ठिकाणी असते. परंतु शुद्ध मक्तेदारीमध्ये त्याच्या असणारी प्राईस ही निश्चितपणे जास्त असेल, जास्त नफा मिळवण्याचा प्रयत्न होईल. त्या ठिकाणी ग्राहक हे असंख्य आहेत, परंतु विक्रेता हा एकमेव आहे बाजारात, त्याला पर्याय नाही आहे. त्यामुळे शुद्ध मक्तेदारी आणि पूर्ण स्पर्धा बाजार रचनेत दोन टोकाच्या प्रकरणे किंवा दोन टोकाच्या भूमिका त्यांच्या असतात. प्रत्यक्षात अशा बाजारपेठा आहेत ज्या मोठ्या संख्येने उत्पादक त्यांच्या उत्पादनाची बाजारपेठेत विक्री करण्यासाठी एकमेकांशी स्पर्धा करतात. त्यामुळे एकीकडे मक्तेदारी आहे आणि दुसरीकडे पूर्ण स्पर्धा किंवा पूर्ण स्पर्धायुक्त बाजार अस्तित्वात असल्याचं दिसून येतं. एकाधिकारवादी स्पर्धेची संकल्पना आणि वैशिष्ट्ये किंवा मक्तेदारी आणि स्पर्धा ही एक बाजारपेठ आहे ज्यामध्ये कंपन्या मुक्तपणे प्रवेश करू शकतात आणि प्रत्येक वेळेला किंवा प्रत्यक्षात असणारी स्थिती स्वतःचा ब्रँड किंवा भिन्न उत्पादन तयार करू शकतात. अशा प्रकारे मक्तेदारी स्पर्धा अंतर्गत एक फर्म किंवा एखाद्या विशिष्ट ब्रँडच्या संबंधात मक्तेदारी स्थितीचा तो आनंद घेणं किंवा त्या संदर्भातील माहिती घेणं, त्या अनुषंगाने असणारी स्थिती पाहणं हे विविध ब्रँड किंवा त्या संदर्भात असणारा पर्याय असल्याने त्याची मक्तेदारी इतर कंपन्यांच्या कठोर स्पर्धेमुळे प्रभावी ठरू शकत नाही किंवा त्या ठिकाणी एकाधिकार स्पर्धेतला असलेला दिसून येते. याची काही वैशिष्ट्ये त्या अनुषंगाने जर पाहिली तर आपल्याला सुस्पष्ट होईल की मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशनमध्ये, मक्तेदारीयुक्त स्पर्धेमध्ये यातली असणारी गलायमान स्थिती ही महत्त्वाची आहे. विक्रेत्यांची मोठी संख्या, या ठिकाणी असणारे विक्रेते जे आहेत ते मोठी संख्या आहे, त्यांची उत्पादन भिन्न स्वरूपाचं आहे किंवा भिन्न भिन्न प्रकारची उत्पादनं जी आहेत ती घेतली जातात. मक्तेदारांकडं किंवा मक्तेदाराची असणारी स्थिती ही जशी आपण नियंत्रित म्हणतो तशा पद्धतीने म्हणजे उत्पादकाची जी संख्या आहे ती कमी आहे, पण ग्राहकांची विक्रेते करणारे कदाचित त्याचे जास्त असतील, परंतु मॅक्झिमम त्या ठिकाणची प्राइस जी आहे ती उत्पादन संस्था किंवा उद्योजक हे आकारत असतो. त्यामुळे विक्रेत्यांची संख्या आहे, ग्राहकांची संख्या आहे, परंतु उत्पादक हा मर्यादित आहे. उत्पादन जसं पार्लेजी कंपनीचं आपण बिस्किट म्हणतो, त्या ठिकाणचे त्यांचं असणारं पेटेंट किंवा त्यांचं असणारा मक्ता, त्याच्यावरचं चित्र किंवा रंग आपण म्हणूया विशिष्ट प्रकारचं असतं आणि हा अधिकार त्या कंपनीला असल्यामुळं त्याची सेम कॉपी कोणाला करता येत नाही किंवा तशा पद्धतीचं करण्याचं कार्य जर झालं तर त्याच्यावर गुन्हा नोंदवला जातो. त्यामुळं कोणतंही उत्पादन सेम पाहून आहे तसं करता येत नाही. त्याच्यावर मार्केटमधला असणारा सप्लाय जो आहे तो वेगवेगळ्या पद्धतीचा असू शकतो. त्यामुळे त्याची मागणी ही देखील वेगळ्या पद्धतीची असू शकते आणि एक उद्योजक हा दुसऱ्या उद्योजकाला उत्पादनात तशा पद्धतीने स्पर्धा ही मक्तेदारीमध्ये अस्तित्वात नसते. परंतु इतर उत्पादनं त्या अनुषंगाने असू शकतील, परंतु सेम तशा प्रकारचे गुड्स अँड सर्व्हिसेस जे आहेत त्या अवेलेबल नसेल. म्हणजे या ठिकाणचं बिस्किटचं उदाहरण ते अल्पाधिकारामध्ये कदाचित जाईल, ऑलिगोपॉलीमध्ये जाईल, परंतु MSCBचं उत्पादन ज्यावेळेला आपण पाहतो त्यावेळेला ती पूर्णपणे सरकारच्या अखत्यारीमध्ये असणारे दिसेल. शस्त्रास्त्राच्या संदर्भातलं उत्पादन असेल ते मक्तेदारीमध्ये मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशनमध्ये जाईल. त्यामुळं उत्पादन हे म्हणजे सप्लायर कदाचित जास्त असतील, विक्रेते जास्त आहेत, परंतु उत्पादक हा विशिष्ट प्रकारचा आहे, एकच आहे. उत्पादन भिन्नता असल्याचे दिसून येते. प्रवेश आणि बाहेर पाडण्याचे स्वातंत्र्य त्या ठिकाणी मक्तेदारीमध्ये हे मक्तेदारावरती अवलंबून असतं. तसंच पूर्ण स्पर्धेमध्ये देखील त्याच्यावर अवलंबून असतं, परंतु बेनिफिट मिळवणं त्या अनुषंगाने त्याला बाहेर पडूनही तोटा होण्याची शक्यता असते. त्यामुळे उत्पादक हा अशा बाजारामध्ये मक्तेदारीयुक्त बाजारामध्ये इथं फायदेशीर ठरतो. विक्री खर्च मक्तेदारीयुक्त स्पर्धेमध्ये विक्री खर्च हा फारसा नसतो. त्या ठिकाणी विक्री खर्च कमी असणं किंवा नसणं हा फायदेशीर भाग असतो, कारण वस्तूची किंमत ठरवताना जेवढी उत्पादन खर्च हा जास्त असतो
मग उत्पादन खर्चाबरोबर जर विक्री खर्च देखील वाढला तर त्याचा तोटा हा सहन करावा लागतो आणि या तोट्यामुळं अनेक वेळेला आर्थिक नुकसान होण्याची शक्यता असते. प्रवेश आणि बाहेर पडण्याचे जे स्वातंत्र्य आहे त्याचे असणारी एकूणच स्थिती जी आहे ती अत्यंत बिकट असू शकते. त्यामुळे विक्री खर्च जो आहे ट्रान्सपोर्टिंग एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणचा तो खर्च सुद्धा मक्तेदारीमध्ये अल्प प्रमाणात किंवा कमी प्रमाणात नसतो असं देखील आपल्याला म्हणता येऊ शकेल. मक्तेदारी स्पर्धा आणि मक्तेदारी स्पर्धेची ही प्रमुख 4 वैशिष्ट्य या अनुषंगाने पाहता येतील. उरलेल्यामध्ये परस्परावलंबनाच्या अनुपस्थिती, एकमेकांवरती अवलंबून राहावं लागत नाही तर ते मक्तेदारीमध्ये पूर्ण स्पर्धेमध्ये राहिलं जातं. मक्तेदारीमध्ये अशा पद्धतीचे अवलंबित्व हे कमी असतं. द्विमितीय स्पर्धा, द्विमितीय म्हणजेच दोन उद्योगधंद्याच्या अनुषंगाने असणारी स्पर्धा, समूहाची संकल्पना. या ठिकाणी समूह किंवा एकत्रित येऊन अनेक उद्योजक हे एकत्र येत नाहीत, त्या ठिकाणी समूह संकल्पना अस्तित्वात नसते. घसरण मागणी वक्र, घसरण मागणी वक्राच्या अनुषंगाने जी स्थिती आहे ती त्या मागणी वक्राच्या अनुषंगाने बदल झालेला आपल्याला दिसून येतो. त्यामुळे पूर्ण स्पर्धेचा किंवा पूर्ण ज्ञानाचा त्या ठिकाणी अभाव आहे. घसरणीची मागणी वक्र किंवा त्या संकल्पनेच्या अनुषंगाने असणारी समूहाची संकल्पना ही मागणी वक्र किंवा पूर्ण स्पर्धेचा ज्ञानाचा अभाव त्या ठिकाणी असल्याचं आपल्याला दिसून येतो. विक्रेत्यांची मोठी संख्या किंवा उत्पादन भिन्नता, प्रवेश आणि बाहेर पडण्याचे स्वातंत्र्य हे विक्री किंवा विक्री खर्च त्या अनुषंगाने त्या ठिकाणी दिसून येते. द्विमितीय स्पर्धा, समूहाची संकल्पना, घसरण, मागणी वक्र आणि पूर्ण स्पर्धेचं ज्ञान त्या ठिकाणी असेल तर निश्चितपणे उत्पादकाला उद्योजकाला त्या संदर्भातली माहिती ही मिळत असते. मक्तेदारीयुक्त स्पर्धेच्या अंतर्गत मागणी वक्र, मक्तेदारी स्पर्धेच्या अंतर्गत जवळून संबंधित परंतु भिन्न उत्पादने विकणाऱ्यांना मोठ्या संख्येने कंपन्या मागणी वक्र उतरवतात. याचा अर्थ असा होतो की एखादी फर्म केवळ तिच्या उत्पादनाची किंमत कमी करून अधिक उत्पादन विकू शकते. याच मक्तेदारीयुक्त स्पर्धेच्या अंतर्गत मागणी वक्र किंवा त्या अनुषंगाने असणाऱ्या स्पर्धेच्या अंतर्गत जवळून त्या बाबी माहिती होणं, भिन्न उत्पादने विकणाऱ्या मोठ्या संख्येने कंपन्या असतील, मागणी वक्र असतील किंवा त्या अनुषंगाने त्यातला बदल हा दिसून येतो. एखादी फर्म किंवा केवळ त्याच अनुषंगाने उत्पादनाची किंमत कमी करून अधिक उत्पादन विक्री करता येत नाही किंवा त्या अनुषंगाने त्याचे बदल हे झालेले आपल्याला दिसून येतील. मक्तेदारीयुक्त स्पर्धेच्या एकूणच अंतर्गत मागणी वक्राच्या संदर्भात या ठिकाणचं असणाऱ्या डायग्रामवरूनच देखील आपल्याला निश्चित स्पष्ट होऊ शकतं. फर्म किंवा फर्म अंडर मॉनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशन फेस डाऊनवर्ड स्लोपिंग, त्या ठिकाणचा असणारा डिमांड कर्व जो आहे तो डावीकडून उजवीकडे खाली उतरलेला दिसतोय. मेन कर्व AR कर्व एक्स आउटपुट इन युनिट्स तो कशा पद्धतीचा आहे किंवा P1 OX किंवा OY या अक्षावरती असणारा जो वक्र आहे तो त्या अनुषंगाने बदललेली स्थिती आपल्याला दिसून येईल. मक्तेदारीयुक्त स्पर्धेच्या अंतर्गत मागणी वक्र जो आहे तो डावीकडून उजवीकडे खाली उतरलेला आहे किंवा भिन्न उत्पादने विकणाऱ्या मोठ्या संख्येने कंपन्या आहेत, मागणी वक्र हा उतरवतात आणि याचा अर्थ असा होतो की एखादी फर्म केवळ तिच्या उत्पादनाची किंमत कमी करून अधिक उत्पादन विकू शकते. त्या उत्पादनाच्याच अनुषंगाने असणारे बदल हे देखील त्या ठिकाणी पाहिले जाऊ शकतात किंवा पाहिले जातात. आणि मक्तेदारी स्पर्धेच्याच अंतर्गत मागणी वक्र, मक्तेदारीच्या संदर्भातली असणारी स्थिती ही जवळून संबंधित परंतु भिन्न उत्पादने विकणाऱ्या मोठ्या संख्येने असणाऱ्या कंपन्या मागणीच्या संदर्भात विचार करतात. एकाधिकारशाही स्पर्धा अंतर्गत समतोल म्हणजे या ठिकाणी मक्तेदारी स्पर्धा त्याचबरोबर मक्तेदारी स्पर्धा अंतर्गत असलेल्या फर्मला विविध समस्यांना तोंड द्यावे लागते जे पूर्ण स्पर्धेच्या अंतर्गत अनुपस्थित आहेत. पूर्ण स्पर्धा मक्तेदारीतील वैयक्तिक फर्मचा बाजार हा सर्वसाधारण कंपनीत पूर्णपणे विलीन झालेला असल्याने ती सत्ताधारी बाजारावर कितीही वस्तू विकू शकते. पूर्ण स्पर्धेत किंवा त्याची विक्री मर्यादित असते आणि त्यावर अवलंबून असते. त्याची किंमत त्याच्या उत्पादनाचे स्वरूप आणि जाहिरातीचा खर्च हा तो करतो किंवा त्या खर्चाच्या अनुषंगाने तशा पद्धतीनं बदल झालेले आपल्याला पाहायला मिळतात. एकाधिकारशाहीत स्पर्धा
किंवा स्पर्धेच्या अंतर्गत असणारा समतोल, मक्तेदारी अंतर्गत असणारी स्थिती ही कशा पद्धतीने आहे, किती प्रमाणात आहे ते आपल्याला पाहणं अगत्याचं ठरेल. किंवा त्या संदर्भातले प्राइस एकाधिकारमध्ये किंवा मक्तेदारीमध्ये असणारी किंमत ही निश्चित स्वरूपाची असते. त्याच्यामध्ये फ्लेक्झिबिलिटी ही अवेलेबल नसते किंवा तशा पद्धतीचं चढ उतार होणं, एक वेळेला किंमत वाढू शकते परंतु किंमत कमी होण्याची शक्यता फार कमी असते, कारण बाजारपेठेमध्ये पर्याय नसतो. आणि पर्याय नसलेल्या उत्पादनाच्या अनुषंगाने ते उत्पादन किती प्रमाणात ठेवावं, कशा पद्धतीने वापरलं जावं, या अनुषंगाने सुद्धा काही मर्यादा या निश्चितपणे आपल्याला दिसून येतील. त्याच त्यांच्या उत्पादनाचे स्वरूप आणि जाहिरातीचा खर्च हा मक्तेदारीमध्ये करण्याची अपेक्षा नसते किंवा एकाधिकारीमध्ये तशा पद्धतीचा खर्च हा जास्त प्रमाणात असण्याचं कारण नाही. कारण माउथ पब्लिसिटी आणि मोनोपॉली मक्तेदारी ही त्याच्यामुळं प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे ह्या वस्तू सर्व स्रोत किंवा सर्वच ठिकाणी चर्चेत असणाऱ्या दिसून येतात. त्यामुळे एकाधिकारशाही स्पर्धा अंतर्गत समतोल हा साधताना पूर्ण स्पर्धा किंवा पूर्ण स्पर्धेतील वैयक्तिक फर्मचा बाजार हा सर्वसाधारण कंपनीत पूर्णपणे विलीन झालेला असल्याने ती सत्ताधारी असणारे बाजारभावावर कितीही वस्तू विकू शकते किंवा त्या अनुषंगाने त्याचा परिणाम हा दिसून येतो. त्यामुळे विक्री ही मर्यादित असते आणि त्यावर अवलंबून असते. त्यांची किंमत, त्याच्या उत्पादनाचे स्वरूप किंवा जाहिरातीचा खर्च तो करतो किंवा त्या अनुषंगाने तसे बदल हे झालेले आपल्याला दिसून येतात. एकाधिकारशाहीत स्पर्धा अंतर्गत समतोल किंवा मक्तेदारी स्पर्धा अंतर्गत असलेल्या फर्मला विविध समस्यांना तोंड द्यावे लागते. त्या मक्तेदारी स्पर्धेत ज्या येणाऱ्या समस्या ज्या असतात त्या पूर्ण स्पर्धेच्या अंतर्गतच निश्चितपणे दिसून येतात किंवा पूर्ण स्पर्धा वैयक्तिक फर्मचा बाजार त्या ठिकाणी अस्तित्वात असतो. वैयक्तिक फर्मचा अल्प कालावधीत समतोल, वैयक्तिक फर्मच्या उत्पादनासाठी मागणी वक्र वर नमूद केल्याप्रमाणे खाली उतार आहे आणि मक्तेदारी स्पर्धेच्या अंतर्गत विविध कंपन्या उत्पादने तयार करतात जे एकमेकांच्या जवळचे पर्याय असतात. त्यांच्यापैकी कोणत्याही उत्पादनासाठी मागणी वक्राची स्थिती आणि लवचिकता स्पर्धात्मक पर्यायाच्या उपलब्धतेवर निश्चितपणे अवलंबून असते, त्यांच्या किमतीवर अवलंबून असते. वैयक्तिक फर्मचे समतोल समायोजन हे ज्या सामान्य क्षेत्राचा भाग आहे त्यापासून वेगळेपणाने परिभाषित केले जाऊ शकते. या दोन्ही परिभाषेच्या अनुषंगाने, या दोन्ही संकल्पनेच्या अनुषंगाने वैयक्तिक फर्मचा किंवा अल्पावधीतच समतोल साध्य करण्याच्या अनुषंगाने असणारा वैयक्तिक फर्मच्या उत्पादनासाठी मागणी वक्र आणि त्याच अनुषंगाने जे डायग्राममध्ये व्यक्त केलं होतं त्या अनुषंगाने P1P ही जी प्राइस लेवल दाखवलेली आहे त्या अनुषंगाने किंवा प्राइस साईट OI अक्षावर दाखवलेली आणि OX अक्षावरती आउटपुट किंवा खालच्या बाजूला आपण आउटपुट म्हणूया, या आउटपुटच्या अनुषंगाने किती असेल आउटपुट, तर या ठिकाणचा समतोल बिंदू किंवा समतोल रेषा हाय प्राइस असेल त्यावेळेला क्वांटिटी मिनिमम त्या ठिकाणी अगदीच अल्प क्वांटिटी आहे आणि ज्यावेळेला प्राइस कमी कमी होत येईल त्यावेळेला या क्वांटिटीची डिमांड किंवा आउटपुट असणारं जे आहे त्या अनुषंगाने तशा पद्धतीनं घटक्या स्वरूपात जरी प्राइसच्या अनुषंगाने दिसलं तरी गुडच्या किंवा वस्तूच्या स्वरूपात हे वाढलेलं आपल्याला दिसून येईल. त्याच अनुषंगाने एकाधिकारशाहीमध्ये असणारी प्राइस किंवा बाजार यंत्रणा जी आहे ती कशा पद्धतीने कार्यान्वित होते, मग ते वैयक्तिक फर्मला किंवा फर्मचा कालावधी कशा पद्धतीने समतोल होतो, वैयक्तिक फर्मच्या उत्पादनासाठी मागणी वक्र खाली किंवा कशा पद्धतीने मक्तेदारी स्पर्धेच्या अंतर्गत असणारी स्थिती जी आहे ती कंपन्या कशा कार्य करतात आणि जे एकमेकांच्या जवळचे पर्याय असतात त्यापैकी किंवा त्या पर्याय स्थितीत कोणत्या उत्पादनासाठी मागणी करावी, किती प्रमाणात मागणी करावी, लवचिकता किंवा त्याची असणारी स्पर्धात्मक पर्यायांच्या उपलब्धतेवर आणि त्यांच्या किमतीवर अवलंबून असते. वैयक्तिक फर्मचे समतोल समायोजन हे ज्या सामान्य क्षेत्राचा भाग आहे त्यापासून वेगळेपणाने परिभाषित केले जाऊ शकते किंवा त्या अनुषंगाने तसा बदल हा घडून आलेला दिसेल. त्यामुळे वैयक्तिक फर्मचा अल्प कालावधीतला समतोल हा किती होऊ शकतो, कशा पद्धतीने होईल, वैयक्तिक फर्मच्या उत्पादनासाठी किंवा वस्तूच्या उत्पादनासाठी, सेवांच्या उत्पादनासाठी ते फर्म कशा पद्धतीने कार्यान्वित होईल त्याच्यावरती त्याची भवितव्यातली असणारी मोनोपॉली किंवा मक्तेदारी जी आहे ती टिकून राहू शकते. त्याच्यावरचा मागणी वक्र
तशा पद्धतीने बदलू शकतो, अन्यथा तो बदलणार नाही किंवा बदलण्याची स्थिती ही त्या ठिकाणी अनुभवता येणार नाही. त्यामुळे वैयक्तिक फर्मच्या उत्पादनासाठी मागणी वक्र ज्या अनुषंगाने बदललेला आहे, ज्या पद्धतीने त्याच्यातला बदल झालेला आहे, तो कशा पद्धतीने असेल. कंपन्या उत्पादने तयार करतात, तीच वस्तू किंवा एकमेकांच्या जवळचे पर्याय असतात, त्यांच्यापैकी कोणत्या उत्पादनासाठी मागणी वक्राची स्थिती आणि लवचिकता ही स्पर्धात्मक पर्यायाच्या उपलब्धतेवर आणि त्यांच्या किमतीवर अवलंबून असते. ती किंमत कशा पद्धतीने असेल. वैयक्तिक फर्मचे किंवा समतोल समायोजन हे ज्या सामान्य क्षेत्राचा भाग आहे त्यापासून वेगळेपणाने परिभाषित केले जाऊ शकतात. त्याच अनुषंगाने त्याच्यात झालेले बदल हे सुद्धा आपल्याला सुस्पष्टपणे दिसतील. उत्पादनासाठी जवळचे पर्याय हे बाजारात उपलब्ध असल्याने मक्तेदारी स्पर्धेच्या परिस्थितीत काम करणाऱ्या वैयक्तिक फर्मच्या उत्पादनासाठी मागणी वक्र बऱ्यापैकी लवचिक आहे. बाजारात जवळचे पर्याय उपलब्ध आहेत आणि जर त्याने आपल्या उत्पादनाची किंमत ही खूप जास्त ठेवली तर अनेक वेळेला किंवा त्यांचे ग्राहक प्रतिस्पर्धी उत्पादनाकडे वळतील. या उत्पादनासाठी प्रॉफिट जे आहे ते या ठिकाणी क्यू किंवा प्रॉफिट हे दर्शवलेलं आहे. पी क्यू एस आर किंवा आर पी क्यू एस हा जो बॉक्स कलरमध्ये दाखवलेला आहे तो प्रॉफिटचा आहे किंवा निव्वळ नफ्याच्या अनुषंगाने आहे. तो नफा किती प्रकारे असेल, कशा पद्धतीने असेल, तो या अनुषंगाने इथं सुस्पष्ट होऊ शकतो. त्याचबरोबर एम सी हा डावीकडून उजवीकडे वरती गेलेला वक्र दिसतोय. ए सी आहे तोही डावीकडून उजवीकडे वरती गेलेला आहे. आणि एम आर ए आर या प्राइस लाईन किंवा किंमत रेषा ज्या आहे त्या अनुषंगाने समान पातळीवरती त्या ठिकाणी डावीकडून उजवीकडे जशा पद्धतीनं मागणी वक्र असतो तशा पद्धतीने याच्यातला कॉस्ट अँड ॲव्हरेज जे काही रिव्हेन्यूज असतील त्या रिव्हेन्यूच्या संदर्भातली माहिती या ठिकाणी दर्शवलेली आहे. परंतु मिळणारा प्रॉफिट हा विशिष्ट प्रकारचा प्रॉफिट हा मक्तेदाराने निश्चित केलेला असतो. त्याच्यापेक्षा तो कमी प्रॉफिट घ्यायला कोणत्याही परिस्थितीत मक्तेदार हा तयार नसतो. त्यामुळे निश्चितपणे आउटपुट आणि त्या संदर्भातली असणारी कॉस्ट एम आर ए आर ही स्थिती कशा पद्धतीची आहे. एल या ठिकाणचा असणारा जो ओ वाय अक्षावरची एल बिंदू आहे त्या ठिकाणावर निघालेली एम आर आणि ए आर रेषा ही डावीकडून उजवीकडे खाली सरकताना किंवा प्राइस लेवल जे आहे ती कमी झालेली दिसते. परंतु मॅक्झिमम प्रॉफिट कमवण्याच्या दृष्टीनं मोनोपॉली किंवा मक्तेदारी ही तशा पद्धतीने कार्यान्वित आहे किंवा त्याची अंमलबजावणी करताना आपल्याला दिसून येते. उत्पादनासाठी जवळचे जो पर्याय आहे बाजारात उपलब्ध जर असतील तर त्या अनुषंगाने मक्तेदारीत काही प्रमाणात शिथिलता आणावी लागते. परंतु मक्तेदारी स्पर्धेच्या परिस्थितीत काम करणाऱ्या वैयक्तिक फर्मच्या उत्पादनासाठी मागणी वक्र बऱ्यापैकी लवचिक आहे. बाजारात जवळचे पर्याय उपलब्ध आहेत आणि जर तिने आपल्या उत्पादनासाठी किंमत खूप जास्त ठेवली तर अनेक त्यांचे ग्राहक जे असतील प्रतिस्पर्धी असतील ते उत्पादनाकडे वळतील. तशा अनुषंगाने त्याचे उत्पादन हे बदललेल्या अवस्थेत बदललेली दिसून येतील. त्याचबरोबर उत्पादनासाठी जवळचे पर्याय हे बाजारात उपलब्ध असल्याने किती प्रमाणात उत्पादन घ्यावे, कशा पद्धतीने उत्पादन घ्यावे ते देखील आपल्याला निश्चितपणे मार्गदर्शन त्या अनुषंगाने होऊ शकतो. परंतु दीर्घकाळात वैयक्तिक फर्मचा समतोल किंवा मागणी भागाकडे कशा पद्धतीनं त्याचे डिस्कशन होऊ शकतं, चर्चा होऊ शकते आणि अल्पावधीत कंपन्या अलौकिक नफा कमवू शकतात किंवा तथापि दीर्घ कालावधीत कंपन्यांच्या नफ्यात हळूहळू घट होऊ शकते. आणि याचे कारण असे की दीर्घकाळात प्रवेशाच्या स्वातंत्र्यामुळं अनेक नवीन कंपन्या ह्या बाजारात प्रवेश करतात. अल्प कालावधीत जो नफा मिळवण्याचा हेतू असतो त्याच्याऐवजी दीर्घकाळात जास्तीचा नफा कमवणं याऐवजी बाजारपेठेतील स्पर्धेमुळं या कंपन्यांची संख्या वाढते आणि वाढत्या संख्येमुळं तेवढा नफा कमवणं हे शक्य होत नाही किंवा त्या संदर्भात अनेक अडथळे येण्याची शक्यता देखील असते. ज्या पद्धतीने इथं डिमांड कर्व किंवा प्राइस लाईन आपण दाखवलेली आहे या प्राइस लाईनमध्ये ए आर वरून आपल्याला एम आर पर्यंत या प्राइस लाईन ह्या कमी कराव्या लागतात. त्याचं कारणच ते आहे की भविष्यात किंवा दीर्घकाळात अशा उत्पादनांची मागणी ही वाढलेली असेल. परंतु त्याच मागणीच्या अनुषंगाने यातला होणारा बदल हा देखील सुस्पष्टपणे दिसून यायला सुरुवात होऊ शकते किंवा तसे बदल घडून येतील. एक मिनिट. उत्पादनासाठी
जवळचा जो पर्याय आहे तो कशा पद्धतीने आहे आणि बाजारपेठेचं प्रॉफिट कशा पद्धतीने कमवता येऊ शकतं, त्या अनुषंगाने दीर्घकाळात वैयक्तिक फर्मचा समतोल किंवा मागील भागामध्ये काही जे काही चर्चा केलेली आहे किंवा त्याचं डिस्कशन चाललेलं आहे, त्या अनुषंगानं काही अल्पावधीच्या अनुषंगाने कंपन्या आहेत, अलौकिक त्याचा नफा कमवणारे आहेत आणि या नफ्याच्याच अनुषंगानं किती प्रमाणात किंवा कशा पद्धतीने त्याच्यात वाढ होऊ शकते, दीर्घ कालावधीत कंपन्यांच्या नफ्यात हळूहळू जर घट होत असेल, याचे कारण दीर्घकाळात प्रवेशाच्या स्वातंत्र्यामुळं अनेक कंपन्या या बाजारपेठेमध्ये आपली उत्पादनं वाढवतील आणि वाढलेल्या उत्पादनामुळे निश्चितपणे पूर्ण स्पर्धेकडे जाईल. म्हणजे मक्तेदारी संपुष्टात कधी येईल तर निश्चितपणे आपल्याला विशिष्ट कालखंडानंतर मक्तेदारी ही बदललेल्या स्थितीमध्ये बदलत्या अवस्थेमध्ये झालेली दिसेल. दीर्घ कालावधीत कंपन्यांच्या नफ्यात हळूहळू घट होत आहे. याचे कारण असे की दीर्घकाळात प्रवेशाच्या स्वातंत्र्यामुळे अनेक नवीन कंपन्या या बाजारात प्रवेश करतात. जेव्हा या नवीन कंपन्या उत्पादन सुरू करतात तेव्हा बाजाराचा पुरवठा वाढेल आणि किंमत कमी होईल. त्यामुळं बाजारातील स्पर्धेची पातळी ही कशा पद्धतीने वाढू शकेल, किती प्रमाणात वाढू शकेल आणि जेव्हा नवीन नवीन कंपन्या मार्केटमध्ये येतील तेव्हा बाजाराचा पुरवठा जर वाढलेला असेल तर किमती ह्या प्रत्येक उद्योजकाला आपल्या किमती ह्या कमी कराव्या लागतील. म्हणजे पॉलिकडे किंवा अल्प बाजार अवस्था जे आपण म्हणतो, अल्पकालीन बाजाराची स्थिती जी आहे, अल्पकालीन बाजार स्पर्धा जी आहे तिच्याकडे आपण वाटचाल करतो. म्हणजे अल्प कालावधीत कदाचित मक्तेदाराला पर्याय नसतो. कोणत्याही मक्तेदारीमध्ये किंवा एखाद्या उद्योजकाला उत्पादनाला तो पर्याय उपलब्ध नसतो आणि त्यामुळे त्याचे उत्पादन हे देखील त्याला मर्यादित स्वरूपात उपलब्ध असतात. त्याला इच्छा असून देखील काही वेळेला दीर्घ उत्पादन किंवा मोठं उत्पादन, मोठ्या संख्येनं उत्पादन, जास्तीचं उत्पादन करता येत नाही. कारण त्याच्याकडे असणारा कच्चा माल असेल किंवा इतर साधन सामग्री असेल, मॅनपॉवर असेल, ते उपलब्धतेचं प्रमाण हे देखील मर्यादित असतं. त्यामुळे मक्तेदार हा जास्तीत जास्त नफा जरी कमवणारा असला तरी त्याच्याकडच्या साधन सामग्रीला द्यावा लागणारा मोबदला त्याच्यावरती देखील मोठा खर्च असतो आणि दीर्घ कालावधीमध्ये निश्चितपणे इतर उत्पादनं हे बाजारपेठेत येतात, पर्याय उपलब्ध होतात आणि या पर्यायामुळं जेव्हा या नवीन कंपन्या उत्पादन सुरू करतात तेव्हा बाजाराचा पुरवठा वाढेल आणि किंमत कमी होईल. त्यामुळे बाजारातील स्पर्धेची पातळी आपोआप वाढेल. परिणामी AR वक्र हा उजवीकडून डावीकडे सरकेल. अलौकिक नफा वाढून त्याचा जो बेनिफिट्स आहे तो कंपन्या मिळवण्याचा प्रयत्न करतील. या बेनिफिट्समुळं कंपन्यांनी जे काही काही उत्पादनं केलेले असतील, ज्या अनुषंगानं त्याचे बेनिफिट्स मिळवलेले असतील ते मोठ्या संख्येने किंवा मोठ्या प्रमाणावरती वाढलेले असतील. वाढत्या कंपन्यांच्या किंवा वाढत्या स्थितीनुसार त्याच्यात बदल झालेला आपल्याला पाहायला मिळू शकतो. त्यामुळं निश्चित किती वाढ झालेली आहे, कोणती कंपनी आहे किंवा कोणता उद्योगधंदा आहे आणि तो किती कालावधीसाठी चालू राहील या अनुषंगाने विचार करता त्यातले बदल हे वास्तविक पातळीवरती आहेत. वास्तविक ज्या झालेले बदल आहेत त्यात कालांतराने काही प्रमाणात वाढही झालेली असेल, घटही झालेली असेल आणि वाढत्या आणि घटीच्या अवस्थेमध्ये जी स्थित्यंतर येतील त्या अनुषंगाने त्यात बदल हे करावे लागणार असतील. परंतु दीर्घ कालावधीत जास्ती कंपन्या आल्यामुळं उद्योजकाला किंवा उत्पादकाला आपलं नाविन्यपूर्ण उत्पादन जे आहे ते नवीन वेगळ्या पद्धतीने करावं लागेल किंवा त्याच्या मेथड ज्या आहेत त्या बदलाव्या लागतील. या मेथडच्या अनुषंगाने किंवा रिसर्चच्या अनुषंगाने आपण म्हणूया त्यातील बदल केल्यामुळं त्याचा फायदा निश्चित होईल. कंपनीच्या नफ्यात हळूहळू घट होत जाते. याचे कारण प्रवेशाचं स्वातंत्र्य हे निश्चितपणे दीर्घकाळात मोठ्या प्रमाणावर असतं. असंख्य ग्राहक, असंख्य विक्रेते हे पूर्ण स्पर्धेच्या बाजारामध्ये येत असतात आणि या पूर्ण स्पर्धेच्या बाजारपेठेतल्या अस्तित्वात असणाऱ्या अवस्थेत किती प्रमाणात किंवा कोणते कोणते उद्योजक आपले उत्पादनं बाजारात आणतील याच्यावरती कोणतीही मर्यादा नसते. त्यामुळे जेव्हा या नवीन कंपन्या उत्पादन सुरू करतात तेव्हा बाजाराचा पुरवठा वाढेल आणि किंमत ही देखील कमी होईल. उत्पादनाचा पुरवठा जसा जसा वाढत जाईल तशा तशा पद्धतीनं पर्याय उपलब्धता होईल
आणि कमी कमी किमती होतील. बाजारातील स्पर्धेची पातळी ही आपोआप कमी होईल. बाजारातील पातळी जर कमी झाली तर AR वक्र जो उजवीकडून डावीकडे सरकत होता तो अलौकिक किंवा प्रॉफिट्स नफा मिळवून टाकेल आणि कंपन्या फक्त सामान्य नफा मिळवू शकतील अशा पद्धतीची स्थिती त्या ठिकाणची निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही किंवा अशा पद्धतीची स्थिती ही निर्माण झालेली असेल. त्यामुळे दीर्घकाळात वैयक्तिक फर्मचा समतोल कशा पद्धतीने गाठता येईल त्या अनुषंगाने त्याच्यातली असणारी स्थिती ही दिसून येईल. दीर्घकाळात AR वक्र हा अल्प कालावधीच्या तुलनेत अधिक लवचिक असतो. दीर्घकाळात पर्यायी उत्पादनाच्या संख्येत वाढ झाल्यामुळे हे घटक किंवा त्या अनुषंगाने असणारी स्थिती ही मक्तेदारीच्या स्पर्धात्मक कंपन्यांचा दीर्घकालीन समतोल हा साधला जातो. जेव्हा सरासरी महसूल हा सरासरी खर्चाच्या बरोबरीचा असतो अशा परिस्थितीत कंपन्यांना सामान्य नफा हा मिळतो किंवा त्या अनुषंगाने त्याच्यातली असणारी स्थिती ही देखील दिसून येते. दीर्घकाळात AR वक्र किंवा असणारी एकूण स्थिती AR MR आणि ही जी प्राइस लाईन आहे किंवा त्या अनुषंगाने असणारा मोनोपॉलिस्टिक रेव्हेन्यू कॉस्टच्या अनुषंगाने असणारी ही रेषा आणि त्याच अनुषंगाने आउटपुटच्या स्वरूपात दर्शवलेला PM हा समतोल बिंदू किंवा हा आउटपुट आणि PP ही प्राइस लाईन आहे. या प्राइसच्या अनुषंगाने PP किंवा P या ठिकाणचा हा समतोल LMC आणि LAC या वक्राला देखील त्या ठिकाणी समतोल झालेला दिसून येतो. त्यामुळे निश्चितपणे उत्पादन आणि त्याची मागणी ही P या ठिकाणी समतोल पातळीला स्थिरावलेली आपल्याला पाहायला मिळते. दीर्घकाळात निश्चितपणे वस्तूला पर्याय उपलब्ध बाजारपेठेत होत असतो आणि बाजारपेठेतल्या पर्यायामुळं जे असंख्य ग्राहक आहेत तर त्यांचीही मागणी पूर्णत्वाला जाते किंवा पूर्णत्वास त्या वस्तू उपलब्ध होतात. या उपलब्ध वस्तूमुळे मक्तेदारी ही संपुष्टात येते किंवा मग ते कंपन्यांचा दीर्घकालीन समतोल हा निश्चितपणे बदललेला दिसतो. आता याच्यामध्ये जो भाग सांगितला उत्पादनासाठी जवळचे पर्याय बाजारात उपलब्ध असल्याने मक्तेदारी म्हणजेच मक्तेदारी स्पर्धेच्या परिस्थितीत काम करणाऱ्या त्या फर्म असतील किंवा उद्योग संस्था असतील या उत्पादनासाठी मागणी वक्र हा बऱ्यापैकी लवचिक असतो. तर पर्यायी वस्तू बाजारात आल्या आणि त्या पर्यायी उपलब्धतेमुळं मक्तेदारी ही खऱ्या अर्थाने शेवटी संपुष्टात येते किंवा काही कालावधीनंतर त्या वस्तूची मागणी ही कमी होते. परंतु आजही आपण पाहतो काही ठराविक उद्योगधंदे असतील व्यवसाय असतील त्याच्यामध्ये सरकारची त्या ठिकाणची असणारी मक्तेदारी किंवा एखाद्या उद्योजकाची असणारी त्या ठिकाणची मक्तेदारी ही दीर्घकाळापासून असते कारण त्याला पर्याय बाजारपेठेत तशा पद्धतीचा उपलब्ध होत नाही. त्यामुळे दीर्घकाळ असो अल्पकाळ असो अल्पकाळात मक्तेदाराला नफा वाढवणं शक्य आहे परंतु दीर्घकाळात तशा पद्धतीनं करता येणं शक्य नाही. आता या अनुषंगाने आउटपुट असेल किंवा रेव्हेन्यूच्या अनुषंगाने असेल कॉस्ट कशा पद्धतीने आहे किंवा LMC आहे LAC आहे AR आहे MR आहे या अनुषंगाने OX अक्ष आहे OI अक्ष आहे त्याच्यातले झालेले बदल त्या ठिकाणी दर्शविलेले आहेत. एकाधिकार स्पर्धेतील गट समतोल किंवा समूह समतोल ही एक संकल्पना आहे ती चेंबरलिन यांनी मांडलेली आहे. समूह समतोल म्हणजे सर्व वस्तू उत्पादनं त्या अनुषंगाने कशा पद्धतीनं समतोल पातळीला जातील किंवा समतोल कशा पद्धतीने गाठतील या अनुषंगाने स्पर्धेतील गट हे समूह समतोलन करीत असतात किंवा सर्व कंपन्यांचे आउटपुट हे समतोल पातळीला जाऊन समूह समतोल म्हणून ओळखले जातात किंवा गट समतोल हे जवळचे पर्याय असलेल्या कंपन्यांची किंमत आणि आउटपुट देखील दर्शवतात. किंमत आणि आउटपुट दर्शक असणारी स्थिती किंवा एकाधिकार स्पर्धेतील गट समतोल समूह समतोल याची संकल्पना चेंबरलिन यांनी मांडताना प्राइस किमतीला जसं महत्त्व दिलं तसं उत्पादनाला त्या ठिकाणचा असणारा पुरवठा असेल त्याची मागणी असेल या अनुषंगाने देखील जास्ती विचार करणं किंवा जास्ती माहिती घेणं हे अगत्याचं आहे. त्याचबरोबर त्या ठिकाणचा होणारा पुरवठा हा किती प्रमाणात होऊ शकतो फर्मकडून किती उत्पादन किंवा उद्योजकाकडून किती उत्पादन तयार होईल कारण मक्तेदारीमध्ये याच्यावरती निश्चितपणे नियंत्रण असतं. असंख्य स्वरूपाचं उत्पादन करणं आणि मक्तेदाराने बाजारपेठेत आपली हवी ती किंमत ठेवणं हे देखील शक्य होत नाही कारण तो मालाचा साठा करणं असेल जरी उत्पादन करण्यासाठी लागणारे
उत्पादनाचे चारही घटक आपण म्हणतो भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजन या अनुषंगाने त्या ठिकाणी कशा पद्धतीने वाढ झालेली आहे, किती प्रमाणात वाढ होऊ शकते, ती निश्चित वाढ होऊ शकेल का, या बाबी या प्रकर्षाने जाणवतात किंवा त्या संदर्भातली माहिती ही घेणं अपेक्षित आहे. एकाधिकार स्पर्धेतील गट समतोल किंवा गटाच्या अनुषंगाने असणारी माहिती ही त्या त्या गटाला किंवा त्या त्या पद्धतीनं निश्चितपणे मिळू शकते. समूह समतोल ही संकल्पना चेंबरलेन यांनी मांडताना वेगवेगळ्या पद्धतीनं त्याची मांडणी केलेली आहे. सर्व कंपन्यांचे आउटपुट जे आहे ते समतोल समूह मांडलेले आहेत म्हणून ओळखले जाते. गट समतोल हे जवळचे पर्याय असलेल्या कंपन्यांची किंमत आणि आउटपुट हे दर्शवतात व त्या अनुषंगाने तसे बदल हे करीत असतात. एकाधिकार स्पर्धेतील गट समतोल समूह समतोल ही संकल्पना वापरताना त्याच्यातले होणारे बदल किती असतील, कशा पद्धतीने असतील, त्या त्या कंपन्या आपले किती उत्पादन करू शकतील याचा विभक्त विचार करण्याऐवजी त्या सर्व कंपन्या एकत्रित जर आल्या, जसं एखादी 4 व्हीलरची कंपनी आपण म्हणतो, एखाद्या गाडीच्या दृष्टीनं पण ती कंपनी तयार होत असताना प्रत्येक कंपनी काय प्रत्येक पार्ट हे स्वतः तयार करत नाही, तर इतर कंपन्यांकडून तशा पद्धतीने घेऊन त्याचं असेंबलिंग केलं जातं आणि एकत्रित ज्याचं इंजिन असतं त्याची कंपनी म्हणून ती मार्केटला अस्तित्वात आलेली असते. ग्लास समजा वेगवेगळ्या काचा ज्या असतात 4 व्हीलरसाठी असतात विशेष करून किंवा कोणत्याही कंपनीच्या दृष्टीनं काचांसाठीचे प्रसिद्ध असणारी एक विशिष्ट कंपनी असू शकते. डोअर ग्लासेस आपण म्हणूया की दरवाजासाठीच असणारे काचेस जे असतात किंवा मिरर ग्लास असेल त्याच्यासाठी एक वेगळी पुन्हा कंपनी असू शकते आणि त्या कंपनीकडून तशा प्रकारच्या काच उपलब्ध केल्या जातात आणि त्याच्यात स्प्रिंग असतील, बेरिंग्स असतील, त्या संदर्भातलं एक्सपर्टायझेशन किंवा स्पेशलायझेशन हे त्या कंपन्यांचं त्यांची मक्तेदारी असते. परंतु एखाद्या कंपनीचं उत्पादन करत असताना एखाद्या कंपनी म्हणून तो स्पेअर पार्ट बनवत असताना हजारोंच्या संख्येने लाखोंच्या संख्येने ते उत्पादन केलं जातं आणि मार्केटला त्याचा सेल हा निश्चितपणे होत असतो आणि त्या सेलच्या अनुभवातून कंपनी ही जास्तीत जास्त नफा हे समूहातून जास्त फायदा मिळू शकते. म्हणजे जशा पद्धतीनं एकत्रित येऊन अनेक कंपन्यांनी जर समजा तिथंच आपण किकच्या संदर्भात म्हणतो, स्टार्टरच्या संदर्भात असेल, स्विचच्या संदर्भात असेल, बटन स्टार्ट असतील, तर त्या अनुषंगाने असणारे त्याच्यातले स्पेशलायझेशन हे त्या कंपनीचं राहतील. सीट कव्हर्स आपण म्हणतो किंवा सीट्स आपण म्हणतो त्या गाडीतल्या बसण्याची व्यवस्था असेल, या संदर्भातल्या काही स्पेशलायझेशन त्यांच्या कंपन्या त्या वेगवेगळ्या असू शकतील. त्याचा बेनिफिट हा त्या उद्योग संस्थेच्या अनुषंगाने होत असतो. समूह किंवा एकाधिकार स्पर्धेतील गट समतोल समूह ही एक चेंबरलेनने मांडलेली संकल्पना जशी आहे तशी त्याची एक प्राइस हे निश्चित केलेली असते आणि सर्व कंपन्यांचे आउटपुट समतोल समूह किंवा समतोल म्हणून ओळखले जाते. गट समतोल हे जवळचे पर्याय असलेल्या कंपन्यांची किंमत आणि आउटपुट हे दर्शवित असतात. एखाद्या स्पर्धेतील गट समतोल समूह समतोल ही संकल्पना किंवा त्या अनुषंगाने असणारे येणारे भाग हे विचारात घेतले जातात. सर्व कंपन्यांचे किंवा आउटपुटच्या समतोल समूहाचे विचाराधीन असणारे भाग हे वेगवेगळ्या पद्धतीचे किंवा समतोलाच्या पातळीमध्ये तशा पद्धतीने पर्यायी असलेल्या कंपन्यांची स्थिती ही बदललेली दिसते. आउटपुटच्या अनुषंगाने दर्शवलेला भाग हा देखील तितकाच महत्त्वाचा ठरतो. याच अनुषंगाने उत्पादन गट किंवा विश्लेषण सुलभ करण्याच्या दृष्टीनं, सोयीस्कर करण्याच्या दृष्टीनं काही वर्गीकरण किंवा काही विश्लेषण हे निश्चित केले जातात. गट विश्लेषण सुलभ करण्यासाठी चेंबरलेनने त्याची 2 गृहीतकं विचारात घेतलेली आहेत. गटातील सर्व उत्पादनाची मागणी आणि किंमत वक्र हा समान आहे, कारण एखादा उद्योग ज्यावेळेला मार्केटमध्ये एखादी कंपनी मार्केटमध्ये येत असते त्यावेळेला त्या कंपनीच्या अनुषंगाने इतर समूहातून एकत्रित केलेल्या अनेक कंपन्या खरं तर असतात. विलीनीकरण वेगळं आणि असेंबलिंगसाठी त्या वेळेला त्या कंपनीचे स्पेअर पार्ट येणं वेगळं, कारण कोणत्याही कंपनीला इलेक्ट्रिकची सुद्धा गरज असते. तशा पद्धतीने इलेक्ट्रिक सप्लाय आपण जसं 2 व्हीलर 4 व्हीलरमध्ये म्हणतो की वायरिंग असेल तरच इतर काम सुद्धा गाडीचं व्यवस्थित चालेल. जसं इंजिन महत्त्वाचं आहे तसं इतर फॅब्रिकेशनचं काम असेल, वेल्डिंगचं काम असेल,
त्या ठिकाणी स्पेअर पार्टच्या संदर्भातलं काम असेल, ही कामं देखील त्या गाड्यांच्या अनुषंगाने, जसं मिररचं मी आता सांगितलं, ग्लासेस सांगितलं वेगवेगळ्या, तशा पद्धतीने त्याच्यावरची किंवा बॅटरीज असतील त्या किती प्रमाणात असाव्यात, कशा पद्धतीने असावं, त्याचा सप्लाय किती देता येईल, कमी किंवा जास्त. तो सप्लाय जास्त जर दिला अनावश्यक पद्धतीनं तर त्याचा दुष्परिणाम होऊ शकतो गाड्यांच्या संदर्भात असेल. तसं इतर उत्पादनांमध्ये सुद्धा मक्तेदारी स्पर्धेमध्ये चेंबरलेनने जे सांगितलं की गटांमधून आलेली सुलभीकरण करण्याच्या दृष्टीने प्राइस इलेस्टिसिटी किंवा किंमत लवचिकता त्याची कशा पद्धतीने ठेवता येईल, तो वक्र समान ठेवता येईल का, बदलता येईल का, त्या अनुषंगाने त्याचा भाग हा पाहणं आवश्यक ठरेल. एक समान किंवा एकरूपता गृहीतक ग्राहकांचे प्राधान्य समान रीतीने वितरित केले जातात आणि प्राधान्यामधील फरकामुळे किमतीत फरक होत नाहीत. मक्तेदारी स्पर्धेमध्ये मोठ्या संख्येने विक्रेते एकमेकांच्या निर्णयावर प्रभाव पाडू शकत नाहीत. कंपन्यांची किमती किंवा उत्पादनाच्या पातळीतील बदलाचा हा त्याच्यावर प्रतिस्पर्ध्यावर हा नगण्य प्रभाव पडेल. यालाच सममिती गृहीतक असं देखील म्हटलं जातं. उत्पादन वक्र विश्लेषण हा सुलभ करण्यासाठी चेंबरलेनने ही जी गृहीतकं दिलेली आहेत त्या गृहीतकाच्याच अनुषंगाने 2 गृहीतकं दिली जातात. त्या 2 गृहीतकांमध्ये गटाला महत्त्व आहे, किमतीला देखील महत्त्व आहे. तशा पद्धतीनं प्रतिस्पर्ध्यामध्ये मोठ्या संख्येने असणारे विक्रेते आहेत. एकमेकांच्या निर्णयावर त्याचा प्रभाव हा निश्चितपणे पडत असतो. कारण एका कंपनीनं आपल्या किमतीत बदल केला तर तशाच पद्धतीचा बदल हा दुसऱ्यामध्ये होणं अपेक्षित असतो. अन्यथा एखाद्याचीच किंमत वाढली तर त्या वस्तूची मागणीऐवजी पर्याय त्या ठिकाणी शोधला जातो. बाजारात पर्याय नसेल तर वाढत्या किमतीला देखील मक्तेदारीचा तेवढाच प्रतिसाद हा मागणी करता किंवा ग्राहक उपभोक्ता जो असेल तो त्याची करत असतो. परंतु जर पर्याय उपलब्ध असेल तर त्याला जास्तीची किंमत आकारता येत नाही किंवा त्या आकारताना अनेक वेळेला अडथळे निर्माण होतात. त्यामुळे मक्तेदारी स्पर्धेमध्ये मोठ्या संख्येने विक्रेते एकमेकांच्या निर्णयावर प्रभाव पाडू शकत नाहीत. त्यामुळं कंपन्यांची असणारी किंमत आणि एकूणच उत्पादनाची असणारी स्थिती ही उत्पादनाच्या पातळीतील बदलाचा त्याच्या प्रतिस्पर्ध्यावर जो प्रभाव असतो तो कमी प्रमाणात किंवा नगण्य स्वरूपाचा असतो. याला सममितीय गृहीतक असं देखील म्हटलं जातं. एक मिनिट. याच अनुषंगाने उत्पादन गट विश्लेषण किंवा सुलभ करण्याच्या दृष्टीनं चेंबरलेननी ज्या पद्धतीनं गटातील सर्व उत्पादनाची मागणी आणि किंमत वक्र हा समान आहेत किंवा एक समान एकरूपता ही दर्शवलेली आहे, त्याच पद्धतीनं ग्राहकाचे प्राधान्य सामान्य स्थिती कशा पद्धतीने आहे, त्याच्यातले बदल कशा पद्धतीने आहेत, ते किती प्रमाणात बदल होऊ शकतात, त्या अनुषंगाने विक्री खर्चासह समतोल इक्विलिब्रियम विथ सेलिंग कॉस्ट असं म्हटलंय. म्हणजे विक्री खर्च जेवढा जास्त असेल, सेलिंग कॉस्ट कन्सेप्ट मांडली. सेलिंग कॉस्ट आर कॉस्ट्स इन्क्लूड in order to alter the position or shape of the demand curve for the product. E.H. चेंबरलेन त्यांच्यामध्ये या ठिकाणी असणारी इन्क्रीज झालेली जे पोझिशन असेल किंवा त्याचा सेप असेल तो किती प्रमाणात आहे, त्याच्यावरून मागणी कशा पद्धतीने बदललेली आहे, प्रोडक्ट किंवा उत्पादनाची स्थिती जी आहे तो उत्पादन कर्व जो आहे, डिमांड कर्व जो आहे तो कशा पद्धतीने बदललेला आहे. सेलिंग कॉस्ट किंवा प्ले द की रोल इन मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशन जे आहे, मक्तेदारीयुक्त स्पर्धा आहे, ऑलिगोपॉली अंडर दिस मार्केट फर्म, द फर्म हॅव टू कम्पेट टू प्रमोट देअर सेल बाय स्पेंडिंग ऑन ॲडव्हर्टाइजमेंट अँड पब्लिसिटी. याच्यातले असणारी पब्लिसिटी किंवा त्याच्या असणारी एकूण जाहिरातबाजी याचा परिणाम हा विक्री खर्च देखील होत असतो. कारण ॲडव्हर्टायझिंग असल्याशिवाय मार्केटमधला माल जो आहे तो विक्री करण्यासाठी तितकेसे डिमांड समोरून येत नाही किंवा त्याची मागणी ही जास्त झालेली दिसत नाही. त्यामुळं तेवढ्या प्रमाणात उत्पादनाची जी मागणी आहे ती अपेक्षित आहे. मागणी वाढावी म्हणून किंवा मागणीचा समतोल व्हावा त्या दृष्टीनं विक्री खर्च, ॲडव्हर्टायझिंगच्या स्वरूपात असणारा खर्च, मग ॲडव्हर्टायझिंगमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या ॲडव्हर्टायझिंग असेल, एखादा प्रोग्रामच्या अनुषंगाने असेल, एखाद्या आता व्हर्च्युअल प्लॅटफॉर्मच्या अनुषंगाने असेल,
टीव्ही चॅनलच्या माध्यमातून असेल, युट्यूबच्या माध्यमातून असेल, एखादी ॲडव्हर्टाईज तयार करताना ते वेगवेगळ्या पद्धतीनं किंवा प्रिंट मीडिया असेल, डिजिटल मीडिया मीडिया असेल, याचा वापर करून असेल, त्याच्यासाठीचा ॲडव्हर्टायझिंग कॉस्ट जो आहे तो विक्री खर्च या अनुषंगाने येतो. ॲक्च्युली त्या ठिकाणचा असणारा जो काही लोक त्या डेली एक्सपेन्सेस असेल तो देखील त्या ठिकाणचा येऊ शकतो. कारण विक्री खर्चामध्ये त्या जागा असतील, त्याच्यावर सेल्समन असतील, त्यांचा देखील त्याच्यामध्ये समावेश होईल. कारण यामुळं मक्तेदारीतली मक्तेदारीयुक्त स्पर्धेत त्या वस्तूची किंमत ही निश्चितपणे वाढणारच आहे. जेवढ्या स्वरूपात विक्री खर्च जास्त असतो त्या अनुषंगाने त्याची किंमत देखील वाढत्या स्वरूपात वाढवलेली असते. मग सेलिंग कॉस्ट जशा पद्धतीने वाढत जाईल, किंमत जशी वाढत जाईल, त्या वाढत्या किमतीला विक्री खर्च असं म्हटलं जातं. ही विक्री खर्च कशा पद्धतीने आहे? पूर्ण स्पर्धा आहे त्या मक्तेदारी आणि मक्तेदारी स्पर्धा त्याच्यातली तुलनात्मक स्थिती जी सांगितलेली आहे बुकमध्ये, त्या पूर्ण स्पर्धेच्या स्थितीमध्ये मक्तेदारीचे कम्पॅरिझन करताना स्ट्रक्चरल डिफरन्स, त्याचा रचनात्मक बदल आहे आणि त्या रचनात्मक बदलामध्ये किती प्रमाणात बदल होईल, कशा पद्धतीने बदल होईल, त्याच्यासाठीचा केला जाणारा खर्च कशा पद्धतीनं आहे. पूर्ण स्पर्धेत या मक्तेदारीला आणि मक्तेदारी स्पर्धेला तुलनात्मकरित्या आपल्याला विचार करावा लागतो आणि या विचारातूनच पूर्ण स्पर्धा किंवा मक्तेदारी आणि मक्तेदारी स्पर्धा त्या तिन्हीत तुलनात्मक विचार करता हा मक्तेदार हा बाजारातला किंवा बाजारातलं आपलं वर्चस्व टिकवण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करत असतो आणि त्याच पद्धतीनं तो सेलिंग प्राईस सुद्धा किंवा विक्री खर्च सुद्धा आपला मर्यादित ठेवण्याचा प्रयत्न करतो. परंतु परफेक्ट कॉम्पिटिशनमध्ये, पूर्ण स्पर्धेमध्ये या ठिकाणी विक्री खर्च हा जास्त ठेवावा लागतो. विक्री खर्च जेवढा जास्त असेल, ॲडव्हर्टायझिंग जेवढी जास्त असेल, तेवढी पब्लिसिटी जास्त असल्यामुळं येणाऱ्या डिमांड्स किंवा येणारे गुड्स जे आहेत त्याची मागणी वाढेल, त्याचा बेनिफिट्स हा निश्चितपणे त्या कंपनीला होत असतो. त्याचबरोबर मक्तेदारी युक्त स्पर्धा जी आहे, जिथं मक्तेदारी आहे आणि स्पर्धा आहे, म्हणजे ऑलिगोपॉलीचं मार्केट आपण म्हणू शकतो, अल्पाधिकारी बाजारपेठ, या अनुषंगानं त्या ठिकाणच्या बाजारातल्या वस्तू किंवा स्ट्रक्चरल डिफरन्स अशा पद्धतीने बदललेला दिसून येऊ शकतो. मक्तेदारी स्पर्धा अंतर्गत अतिरिक्त क्षमतेचा सिद्धांत हा देखील त्या ठिकाणचा महत्त्वाचा येऊ शकतो. याच अनुषंगाने LMC आणि LAC हे जे दोन वक्र आहेत, AR बरोबर MR हा किती प्रमाणात बदललेला आहे. त्या ठिकाणी मक्तेदारी स्पर्धेतला अंतर्गत अतिरिक्त क्षमता जर असेल त्या उद्योगधंद्यातली, तर त्याचं उत्पादन हे मार्केटपर्यंत पोहोचवणं, वस्तूची विक्री करणं, सेलिंग करणं हे तितकंच महत्त्वाचं असल्याचं दिसून येतं. मक्तेदारी स्पर्धेत अंतर्गत असणारी केलेली सुरुवातीची गुंतवणूक आणि त्या गुंतवणुकीच्या आधारावरती अतिरिक्त क्षमता किंवा किती प्रमाणात उत्पादन होईल, कशा पद्धतीने उत्पादन होईल, या अनुषंगाने आपल्याला भाग हा पाहणं किंवा त्यातली माहिती असणं हे महत्त्वाचं ठरेल. मक्तेदारी स्पर्धेत अंतर्गत असणारी स्थिती ही कदाचित भिन्न स्वरूपाची असू शकते, वेगवेगळ्या पद्धतीची असू शकते आणि याच स्थितीत कसे बदल होतात त्याचा ओव्हरव्ह्यू किंवा त्याचा आढावा आपण या अनुषंगाने आता या ठिकाणी घेतलेला आहे. शुद्ध मक्तेदारी आणि पूर्ण स्पर्धा ही बाजार रचनेची दोन टोकाची भूमिका आहेत किंवा दोन टोकाचे प्रकार आहेत. या मक्तेदारीमध्ये पूर्ण स्पर्धेचा बाजार जिथं आहे तिथं असंख्य ग्राहक आहेत, असंख्य विक्रेते आहेत. मग शुद्ध मक्तेदारीमध्ये उत्पादकाची संख्या किंवा जे निर्मिती करणारे आहेत त्यांची संख्या ही मर्यादित आहे, परंतु ग्राहक म्हणून या ठिकाणची संख्या असंख्य स्वरूपाची आहे. त्यामुळे निश्चित ही दोन्ही पूर्ण स्पर्धा आणि मग शुद्ध मक्तेदारीयुक्त स्पर्धा ही दोन टोकाची भूमिका आहेत. प्रत्यक्षात अशा बाजारपेठात आहेत त्या ज्या मोठ्या संख्येने उत्पादक त्यांच्या उत्पादनाची बाजारपेठेत विक्री करण्यासाठी एकमेकांशी स्पर्धा करतात. त्यामुळे एकीकडे मक्तेदारी आहे आणि दुसरीकडे पूर्ण स्पर्धा ही अस्तित्वात असल्याचे दिसून येते. त्यामुळे मक्तेदारीयुक्त स्पर्धा किंवा पूर्ण स्पर्धेतलं बाजारपेठ कशा पद्धतीनं कार्यान्वित होईल, किती कार्य करू शकेल, कशा पद्धतीनं त्याच्यातले बदल होतील, या अनुषंगाने आपण याच्यातला भाग निश्चितपणे पाहिलेला आहे. एकाधिकारवादी स्पर्धेची संकल्पना आणि त्याची वैशिष्ट्ये किंवा मक्तेदारी स्पर्धा ही एक बाजारपेठ आहे ज्यामध्ये कंपन्या आहेत, मुक्तपणे त्याचा प्रवेश होऊ शकतो. प्रत्येक स्वतःचा ब्रँड किंवा भिन्न उत्पादन तयार करू शकतात. अशा प्रकारे मक्तेदारी स्पर्धा
अंतर्गत एक फर्म किंवा एखाद्या विशिष्ट ब्रँडच्या संबंधात मक्तेदारी स्थितीचा आनंद हा निश्चितपणे घेता येतो. विविध ब्रँड जवळचे पर्याय असल्याने त्यांची मक्तेदारी इतर कंपन्यांच्या कठोर स्पर्धेमुळे प्रभावित होऊ शकते किंवा तशा पद्धतीचा प्रभाव हा निर्माण झालेला दिसतो. एकाधिकारवादी स्पर्धेच्या अनुषंगानेच वैशिष्ट्य किंवा मक्तेदारी स्पर्धेत ही एक बाजारपेठ आहे आणि ज्यामध्ये कंपन्या मुक्तपणे प्रवेश करू शकतात. प्रत्येक स्वतःचा ब्रँड ते निर्माण करत असतात. त्यांचा ब्रँड हा विशिष्ट कालखंडात मक्तेदार पूर्ण स्पर्धेमध्ये असेल. पण मक्तेदार हा पूर्ण स्पर्धेऐवजी मक्तेदारी स्पर्धेमध्ये आपला ब्रँड हा बाजारपेठेत विकू शकतो किंवा तो विकत असतो, परंतु त्याच्यावरती त्याचं नियंत्रण हे पूर्णपणे असतं. तसं ग्राहकाच्या अनुषंगाने ज्यावेळेला विचार करतो त्यावेळेला ग्राहकाला जवळचा पर्याय नसतो. त्यामुळे मक्तेदारी स्पर्धेतलं वस्तूची मागणी हा मक्तेदार करत असल्याचं दिसून येतो. जेव्हा कंपन्या ह्या मुक्तपणे प्रवेश करू शकतात आणि प्रत्येक स्वतःचा एक ब्रँड हा भिन्न उत्पादन तयार करू शकतात किंवा त्या उत्पादनाच्या अनुषंगाने एखाद्या विशिष्ट ब्रँडच्या संबंधात मक्तेदारी स्थितीचा आनंद हा घेत असतात. विविध ब्रँड बाजारपेठेत उपलब्ध असतील त्यावेळेची स्थिती ही वेगवेगळी असते. मक्तेदारी स्पर्धेत काही वैशिष्ट्यांचा आपण विचार केला. विक्रेत्यांची मोठी संख्या असं म्हटलंय, परंतु उत्पादकाची संख्या हे मर्यादित आहे किंवा कमी आहे, अल्प आहे किंवा एखादाच उत्पादक आहे. उत्पादन भिन्नता असू शकते, म्हणजे एकाकडून दुसऱ्याकडे त्याची भिन्नता असेल तर ते उत्पादन वेगळं असेल, एकसारखेपणा त्याच्यात नसेल. प्रवेश आणि बाहेर पडण्याचे स्वातंत्र्य. मक्तेदारांना कोणत्याही उद्योगामध्ये प्रवेश करण्याचे स्वातंत्र्य असतं आणि तो उद्योग बंद करणं किंवा त्या उद्योगातून बाहेर पडणं याचं देखील स्वातंत्र्य असतं. विक्री खर्च हा मक्तेदाराच्या दृष्टीनं कमी असतो. पूर्ण स्पर्धेमध्ये विक्री खर्चाचं प्रमाण हे जास्त असतं. मक्तेदारी स्पर्धेमध्ये जास्तीचा हा मार्केट एक्सपेंडिचर, सेलिंग एक्सपेंडिचर होतो तो कमी असतो किंवा केलाही जात नाही. त्यामुळं विक्री खर्च हा कमीत कमी ठेवला जातो. त्याच अनुषंगानं परस्परावलंबन असेल, द्विमितीय स्पर्धा असतील, समूहाची संकल्पना असेल, घसरण असेल, मागणी वक्र असेल, या किंवा त्या अनुषंगाने पूर्ण स्पर्धेच्या ज्ञानाचा अभाव असेल, ही देखील वैशिष्ट्ये त्या ठिकाणी दिसून येतात. मक्तेदारी स्पर्धेच्या अंतर्गत मागणी वक्र, मक्तेदारीच्या अंतर्गत असणारा संबंध तो कशा पद्धतीचा आहे तो डायग्रामच्या साहाय्याने आपण आता पाहिलेला आहे. फर्म अंडर मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशन असेल, फेस डाऊन, स्लोपिंग डाऊन कशा पद्धतीने आहे करून, त्याचबरोबर एकाधिकारशाहीतला असणारा स्पर्धा, त्या स्पर्धेच्या अंतर्गत असणारी स्थिती ही कशा पद्धतीने, त्यांची किंमत असेल, त्यांच्या किमतीच्या उत्पादनाचे स्वरूप हे कशा पद्धतीने असेल, त्याचा एक्सपेंडिचर, ॲडव्हर्टायझिंग असेल, तो जाहिरात खर्च कशा पद्धतीने येऊ शकतो, किती प्रमाणात येऊ शकतो, वैयक्तिक फर्मचा किंवा अल्प कालावधीत समतोल, वैयक्तिक फर्मच्या उत्पादनासाठी मागणी वक्रावर नमूद केल्याप्रमाणे खाली दिलेलं आहे किंवा मक्तेदारी स्पर्धेत त्याची स्थिती जी आहे ती दिसून येईल. एकमेकांच्या जवळचे पर्याय असतात का, त्यांच्यापैकी कोणत्याही उत्पादनासाठी मागणी वक्राची स्थिती आणि लवचिकता किंवा स्पर्धात्मक पर्यायांच्या उपलब्धतेवर आणि त्यांच्या किमतीवर अवलंबून असलेली स्थिती ही देखील आपल्याला दिसून येते. अशा पद्धतीनं आजच्या या मक्तेदारी स्पर्धेत असणारी एकूण स्थिती कशी होती, मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशन कसं आहे, त्या संदर्भातली माहिती आपण या ठिकाणी घेतलेली आहे. या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद. थँक्यू.